त्याच्यानंतर 26 तारखेला त्यांचे असिस्टंट त्यांचा मला फोन आला की हे 28 तारखेला हे प्रेझेंटेशन आहे. हा. तर तुम्ही मॉडेल डॉक्युमेंट्स ते घेऊन तुम्ही प्रेझेंटेशन द्या. तर मी प्रेझेंटेशनला 28 तारखेला याची तयारी होतो. परत त्यांचा 27 तारखेला संध्याकाळी फोन आला, सिटी इंजिनियर आणि सीओ साहेबांना वेळ नाही, तर 29 तारखेला 12 वाजता या. नाही आले तर त्या मला मेल जो पाठवला होता त्यामध्ये जर नाही आले तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल. त्यामुळे मी म्हणजे 29 तारखेला गेलो. गेल्यानंतर हा, मला एक आता दर्शकांना आठवण करून द्यायची की मालवणची घटना ही किती तारखेला घडली? 26 तारखेला. 26 ऑगस्टला घडली. म्हणजे आणि ह्यांना 29 तारखेला बोलवलं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जे मालवणची दुर्घटना घडली तर त्याच्यामध्ये हे सगळे गैरप्रकार झाले. म्हणजे एका नवख्या शिल्पकाराला काम देऊन जे काय भोगायचं होतं त्याच्यावरती एवढा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हल्ला कळवळ झाला. आणि तरी पण ते कसे पुढे सरकत होते. म्हणजे ही जी काही यंत्रणा आहे ती किती बेमुरवतखोर आणि बेशरम झाली आहेत त्याचं एक उदाहरण आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तर तुम्ही 29 तारखेला नगरपालिकेच्या कार्यालयात आला. कार्यालयात गेल्यानंतर कॉन्फरन्स टेबलवरती नवीन इमारत ती जी नवीन इमारत नवीन इमारत चांगली आहे का कॉन्फरन्स रूम वगैरे? हो, आहे, चांगली आहे. तर त्याच्यामध्ये कॉन्फरन्स टेबलवरती सेंटर पॉइंटला हे बसलेले होते, आपलं सीओ साहेब मुख्याधिकारी नवीन मारुती गायकवाड बसले होते. हा, ते बसले होते. त्यांच्या बाजूला सिटी इंजिनियर बसले होते. सिटी इंजिनियरच्या बाजूला त्यांचे असिस्टंट बसले होते. त्यांच्या बाजूला आणखीन एक प्रशासकीय अधिकारी बसलेले होते. आणि त्यांच्या बाजूला शरद तेली साहेब बसलेले होते, नगरसेवक. आणि मग आता नगरसेवक नाही, ते भारतीय जनता पक्षाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष आहेत. नगरसेवक पूर्वी होते ते. पण मग तुम्ही त्यांना कसं ओळखता, शरद तेली ना? ते एकदा माझ्या स्टुडिओवरती आले होते. अच्छा अच्छा. कर्जतच्या स्टुडिओ जो आहे तर माझ्या इकडे देखील आहे, तर तिकडे आले होते. तर त्यावेळेस मी ते तेली साहेबांना पाहिलं आणि त्यांच्यासोबत एक 7-8 कार्यकर्ते होते. ते म्हणले ठेकेदार वगैरे. तर मला तो एक प्रश्न पडला की नगरपालिकेला प्रशासन लागलेले आहे. ज्यावेळेस प्रशासन लागलेलं आहे आणि ज्यावेळेस प्रेझेंटेशन घेत आहेत तर प्रशासकीय कामकाजामध्ये बाहेरच्या माणसांचा कसा काय तिथे प्रेझेंटेशन असू शकतो, हा म्हणजे कसा आहे की हा मला एक प्रश्न तुमचा जो आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्याच्यात, की प्रशासकीय राजवट असताना हे कसे काय? हे कसे काय. जर ठीक आहे प्रशासकीय राजवट नसती तर ह्यांचा मी हस्तक्षेप मान्य, म्हणजे तिथं त्या बैठकीला उपस्थिती मान्य केली, लोकप्रतिनिधी म्हणून असू शकतात ते. परंतु आता कसे काय. मग विषय असा झाला की हे सीओ साहेबांनी हे सगळे बसलेले होते. आम्ही इथं ह्या बाजूला 3 हे ठेकेदार म्हणजे शिल्पकार. अच्छा, अजून तुमच्या बरोबर आम्ही 4 जणांनी भाग घेतला होता. अच्छा, 4 भाग घेतला होता. अजून 3 जण आले होते तिकडे. 3 जण आले होते. ते पूर्णपणे एकदम टायकोट मध्ये आले होते आणि मी आपला एक साधा अशाच ह्याच्यामध्ये आलो. ते म्हणजे टाईप म्हणजे हे कोट वगैरे घालून कोट वगैरे घालून ते एकदम याच्यामध्ये आलेले होते. आणि ते फर्स्ट 3 बसलेले होते. मी चौथा आणि एकदम ह्यांनी सीओ साहेबांनी सिटी इंजिनियरला हे केलं, बोलवलं म्हणजे अशी शेजारीच बसलेले म्हणजे असं कॉन्फरन्स टेबलवरती. आणि दोघं खाली वाकले आणि खाली तुम्ही कुठे बसले होते आणि त्यावेळेला? मी एक 8 फुटावरती, म्हणजे चौथी खुर्ची माझी समोरच्या बाजूला म्हणजे हे सीओ साहेब सीओ सेंटरला बसले आणि हे मी माझी चौथी खुर्ची. हा. आणि माझं लक्ष ते ज्यावेळेस, कारण मला ज्यावेळेस शंका आली त्यामुळे मी बारकाईने सगळ्या गोष्टी पॉइंट करत होतो आणि माझं पूर्ण लक्ष होतं. त्यावेळेस सीओ साहेबांनी बोलवलं, दोघांनी खाली मानं घातल्या आणि मला ऐकू येते कारण माझं लक्ष तिथं होतं. आणि सर्व सीओ साहेब म्हणतात, म्हणजे मारुती गायकवाड जे मुख्याधिकारी की ते तिघं कोणते. तर ते म्हटले समोर बसलेले आणि चौथा तो पलीकडे बसलेला. आणि मी ते क्लिअर मी ऐकतोय. आणि मग मला आलं की अरे म्हटलं की तर सगळं फिट झालेलं आहे. आपल्याला फक्त म्हणजे तिघं ते त्यांनी आणलेले ती तिघं कोण, त्याने ते विचारलं तिघं कोण आहे. तर टायकोटवाले तिघं आणि चौथा तुम्ही म्हणजे. हो. आणि मग त्यांनी हे केलं. मी म्हटलं इथं सगळं फिट झाले, ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. आणि नंतर प्रेझेंटेशन सुरू झालं. म्हटलं चला प्रेझेंटेशन चालू करा. तो फर्स्ट पर्सन उठलं. त्यांनी प्रेझेंटेशन आपलं लॅपटॉप हे केलं आणि प्रोजेक्टर लावलेला होता. मग त्यांनी हे केलं की मी इंग्लंडला हे घेतले, इंग्लंडला मी डिग्री घेतली.
नंतर मी ह्या अजून दुसऱ्या त्यांचं देशामध्ये वय गेलो. किती असेल साधारण? त्यांचं असावं एक 27-28च्या अच्छा अच्छा, रेशोमध्ये म्हणजे म्हणजे जे ते जयदीप आपटे सारखंच हा ते सेम तरुण तडफदार एकदम. तरुण हा. मग एक ह्याच्यामध्ये मला हा 26-27च असेल. आणि त्यांनी मग सांगितलं मी ह्या देशात गेलो त्या देशात गेलो इथं हे शिक्षण शिकलो तिथं ते शिक्षण शिकलो सगळं शिक्षण शिकलो. आणि नंतर मग एक फोटो त्यामध्ये त्या प्रोजेक्टरवरती एक होता तो आपल्या ह्यांना फडणवीस साहेबांना निवेदन देतानाचा. मग तो दाखवला. मग मला इथं हा पुरस्कार भेटला तिथं तो पुरस्कार भेटला. इतके काय पुरस्कार वगैरे दाखले. आणि मग शिवसाहेबांनी विचारले की तुमचे किती पुतळे बसले. तर म्हणे एक पुतळा बसला. एक तर कुठे बसला. नाही तो बसायचा बाकी आहे. आता मी पुतळा त्यांच्या हँडओव्हर केला. म्हणजे तो बसलेला नाहीच आहे, बसलेला नाहीच आहे. म्हणजे फक्त त्यांच्याकडे काम आहे तेवढंच हा फक्त. काम आहे. आता शिवसाहेबांनी हे पण नाही विचारलं किती फुटाचा आहे. हा बरोबर आहे. म्हणजे पुतळा एवढा आहे की 35 फुटाचा आहे का 100 फुटाचा का आहे? 2 फुटाचा आहे. म्हणजे हे क्लिअर नाही. तर म्हटलं की तोही बसलेला नाही. मग खाजगी आहे का सार्वजनिक खाजगी होतं. सरकारी आहे का नाही, काय? तो पण खाजगी होता शाळेमधला. खाजगी शाळेचा पुतळ्याचा माणूस त्यांच्या स्पर्धेत आणि होता. त्याचाही एकही पुतळा बसलेला नाही असता काय. हा त्यानंतर दुसरी लेडीज होती बालाक म्हणून एक फर्म आहे तर त्या फर्मची रिप्रेझेंटेटिव्ह. तर तिला विचारलं की तुमचे किती पुतळे बसले. ती म्हणली 2 ते 3 पुतळे बसले. मग त्यातले हे कुठे कुठे बसले. तर म्हटली की ते मला नाही सांगता येणार. तिने तिथे तो विषय टाळला. तिसऱ्या पर्सनला विचारलं की तुम्ही किती पुतळे बसवले. तर म्हणे की नाही मी पुतळे काही बनवलेच नाहीत. मी मिसाईल्स बनवले आणि ते मी डिफेन्सला चे मॉडेल्स दिलेले आहेत. मग हे कसं काय शिल्पकार म्हणजे डिफेन्सला म्हणजे ह्याचा काय संबंध आहे या क्षेत्रात? विषय काय झाला की तो जो फर्स्ट पर्सन होता. हा 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 त्या फर्स्ट पर्सन ह्या 2 डम्मी फर्म्स आणलेल्या. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ठरलेलं होतं की जो आहे पहिला जो होता हा. ज्यांनी तो परदेशी शिक्षण घेतलंय त्याला काम द्यायचं काम आहे. द्यायचं. त्याचं काय नाव वगैरे माहिती आहे का? त्याचं नाव आता ऍक्च्युअली यांना मी टेंडर सगळे हे आता मागितलं. मी दुरुस्ती करतो की एक ठरलेला माणूस आहे आणि त्याला सपोर्टला 2 ह्यांनी असेच माणूस आणून उभी केली होती, म्हणजे असं जे आपले शिल्पकार आहेत राजेंद्रजी म्हणतात त्याच्यानुसार, म्हणजे एक देखावा तयार केला. फक्त हे अडचणीचे हे अनुभवी शिल्पकार ज्यांनी 400 ते 500 पुतळे बसवलेले आहेत, ते येऊन मध्ये त्यांनी त्यांची जी काही एक म्हणजे तयार झालेलं खिचडी होती त्याच्यामध्ये विनाकारण तुम्ही आले असं थोडक्यात झालं. आणि हो. मारुती गायकवाड साहेबांची पण अडचण झाली. शरद तेली होते तिकडे सगळ्यांनी, म्हणजे म्हणजे शरद तेली आधीपासून सगळं बघत होते का कुठे पुतळे बनतात वगैरे हे सगळं? मागच्या ह्याच्यामध्ये ते बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी एक सुधाकर जाधव म्हणून आहेत. सोनिवलीला. हा सोनवलीचे. हा. तर त्यांना घेऊन ते माझ्या स्टुडिओवरती आले होते. अच्छा अच्छा, मग ते हा, काम तर ते बाबासाहेबांच्या पुतळ्या संदर्भात आले होते. हम्म. तर त्यावेळेस पण मी त्यांना म्हटलं होतं की आपण करू म्हटलं त्याविषयी हे नाही. तर एक कसं आहे की ह्याला एक शासकीय प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस मधनं जाणं विषय आहे. तर विषय असा ना की त्यांनी मग मला याला विचारलं की तर त्या तिघांचे प्रेझेंटेशन झाले. नंतर मला विचारलं की तुमचं काय. तर मी त्यांना सांगितलं माझं नाव सांगितलं. म्हटलं मी शिल्पकार आल्हाट. आणि तुमचं नाव शिल्पकार राजेंद्र आल्हाट. हा, आल्हाट. तुमचे किती स्टुडिओ आहेत? माझे ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये 2 आहेत. एक कळसगाव विश्रांतवाडी कळसगाव मध्ये आहे. आणि दुसरा स्टुडिओ माझा वाघोली खांदवेनगरला आहे. उबाळेनगर खांदवेनगर तिथे आहे. म्हणजे हायवेलाच आहे. आणि आता मी भिवपुरी स्टेशन लगत आता मी टाकलेलं आहे. म्हणजे नव्याने टाकलेलं आहे. तर हे मी हे सांगितलं पुतळ्यांचं. आणि दुसरा विषय की सांगितलं की मी 28 वर्षाचा अनुभव आहे. आणि आतापर्यंत म्हणजे तुमचं जेवढा अनुभव आहे तेवढं त्या मुलांचं वय असेल. येस येस हा. तर मी ह्याचा पुतळे बनवतो. आपला 28 वर्ष अनुभव सांगितला. आणि 300 ते 400 पुतळे मी ब्रॉन्झचे पुतळे बसवलेले ते सांगितलं. मग तो विषय झाला. मला म्हटलं कुठं ब्रॉन्झचे कुठं बसवले. तर मी त्यांना सांगितलं की आता जस्ट बुलढाण्याला आताच करंटली संजय गायकवाड जे बुलढाण्याचे आमदार. तर त्यांच्याकडे 25 फुटी महाराजांचा मोठा पुतळा तो आता जस्ट बसवलेला आहे. आपल्या उमरखेडला अश्वारूढ पुतळा बसवलाय. तिकडे देखील बुलढाण्याला अश्वारूढ 25 फुटी आहे. नंतर ह्याला शेलूला हे
अश्वरूढ आहे. नंतर आता हे हॅरिस ब्रिज, पुण्याला हॅरिस ब्रिज म्हणून आहे. म्हणजे दापोडीवरनं बोपुडीकडे उतरतो, त्या उतारावरती तिथून औंधकडे जाण्यासाठी रस्ता आहे सर्कल, आणि त्या सर्कलवरती ह्याचा महाराजांचा तो पुतळ्याचं आता काम चालू आहे. असे म्हणजे भरपूर पुतळे बसवलेले म्हणजे आहेत. तुम्हाला नावं आठवायला की एवढे पुतळे तुम्ही पुतळे, बसवले? येस, हो हो. मोठा किती मोठा मोठा किती पुतळा बसवला? आता जो हा 25 फुटी जो अश्वरूढ आहे, तो हा महाराष्ट्रातला पहिला पुतळा असेल. अच्छा. म्हणजे एवढा मोठा पुतळा महाराष्ट्रात कुठेच नाही बसलेला म्हणजे अश्वारूढ सगळ्यात पुतळा. अश्वारूढ पुतळा सगळ्यात मोठा बसवण्याचा महाराष्ट्रातला हा मान राजेंद्र आल्हाट यांना जातो. म्हणजे हा चौथारा सोडून फक्त पुतळा 25 फूट. अच्छा, मग जर तो चौथाला धरला तर किती होईल? तो जवळपास 51 फूट होता. हो हो. मग त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे ती मीटिंगचं सांगा जरा. तर आता ते त्यांनी तसं हे केल्यानंतर त्यात काय झालं की सीओ साहेबांनी ते एकदम असं हे बोललेलं मी ऐकल्यामुळं मला साहजिकच माझी थोडं हे झालं विषय. कारण का तुम्ही हे आहात कलाकार आहात, तुम्ही काय व्यापारी नाही व्यापारी की तुम्ही एक शिल्पकार आहात. शिल्पकार म्हटलं तर कलावंत असतो, त्याला हे असं म्हणजे सण म्हणजे काय आहे, म्हणजे चाललंय असं. आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज ह्याच्यात, आणि त्यात 26 तारखेला ही एवढी मोठी मालवणची घटना घडल्यानंतर सुद्धा हे असंच करत होते. म्हणजे महाराष्ट्र पेटलेला आहे. हा, आज पंतप्रधानांना माफी मागावी लागते, आणि अशा परिस्थितीत देखील प्रशासन एका ज्या ज्या जी चूक काल झाली तर ती म्हणू शकतो त्याला अनुवादाने झाली, परंतु ती झालेली असताना देखील सगळे पुन्हा तेच तशाच पद्धतीची हे करतात. मग पुढे काय झालं? मग हे मी माझं थोडंसं की झालं, मी म्हटलं सर, म्हटलं हे विषय झाला, म्हटलं सर, म्हटलं आपण सगळ्यांनी मला इथं प्रेझेंटेशनला बोलवलं आम्हाला, तरी मला असं वाटतं की प्रेझेंटेशनसाठी बोलवलेलं असताना मला असं वाटतं की इथे अधिकृतरित्या प्रशासकीय याच्यामध्ये अधिकृत कोणी कला क्षेत्रातलं नसावं. तेव्हा सीओ साहेबांनी मान हलवली. म्हणजे कला क्षेत्रातला हवे होते तिकडे कोणतरी. प्रेझेंटेशन द्यायचं कुणाला? हा, म्हणजे तज्ञ माणसाला द्यायला पाहिजे. अशी गोष्ट आहे, जर मी हे कला क्षेत्र, मी जर मॉडेलचं जर प्रेझेंटेशन करतोय तर त्याचं परीक्षण कोण करणार आहे? विटवाळू सिमेंटचा इंजिनियर करणार आहे की बिल्डर तिकडे बसलेला राजकारणी करणार आहे, राजकारणी करणार आहे का बिल्डर करणार आहे? इंजिनियर करणार आहे हा, कुठला तरी. का एखादा आर्ट क्षेत्राचा तज्ञ हा. प्रोफेसर करणार आहे? हा, बरोबर आहे. कोणतरी पाहिजे होता, ती हा. एखादी समिती कोणतरी आणि- बोलवलं आणि पाहिजे. तो देखील अधिकृत पाहिजे. हा, अधिकृत अधिकृत शासन पाहिजे. मान्य पाहिजे. तुमचा बगल बच्चा नको कोणतरी आपला धरून आणलेला. आणि त्यासाठी ते हे झाले की मी डायरेक्ट म्हटलं की याच्यातला अधिकृत कोण नाही, तर तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशनला का बोलवलं? तर कुणी त्याच्यावरती रिप्लाय नाही दिला. मग म्हटलं की जर अशा पद्धतीने जर कार्यभार जर चालत असेल तर म्हटलं उद्या ही फाईल जाऊन लाल फितीमध्ये अडकू शकतं, हे मी सांगितलं.